नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. बारामतीमध्ये निवडणूक प्रचाराची सांगता सभा सुरू आहे. त्याच्यामध्ये काही मिनिटापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि ज्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्या सुनेत्रा पवार यांचं भाषण झालं. आणि त्या भाषणामधल्या एक वाक्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असेल, आणि ते म्हणजे दिवंगत श्री अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या मनात असलेले वेगवेगळे प्रश्न. अर्थात रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं ह्या मुद्द्यावरून राज्य सरकारला विजवी दाक्षिणात्य राज्यातल्या NDAच्या घटक पक्षाला या अपघाताला जबाबदार धरलं आहे आणि हा अपघात नसून हा घातपात आहे अशा पद्धतीची जी मांडणी आहे ती मांडणी अजूनही केंद्रीय तपास यंत्रणा किंवा राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या CID किंवा विशेष तपास पथकाकडून नेमका हा अपघात कसा घडला आणि या अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची या संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. आणि तोच धागा किंवा तोच भाव हा बारामतीमधल्या प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे की श्री अजित पवार यांचं दुर्दैवी जे निधन झालं तो अपघात आहे की तो घातपात आहे. या मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीच्या या प्रचाराच्या दरम्यान भविष्यातल्या एका गोष्टीची नांदी तर मला दिसते आहे. आणि ती नांदी अशी आहे की दिवंगत श्री अजित पवार यांच्या मृत्यूसंदर्भातली सखोल लोकांना पटेल अशा पद्धतीची चौकशी सुनेत्रा पवार यांनाही अपेक्षित आहे. आणि त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती त्यांना कठोर पद्धतीची कारवाई पण अपेक्षित आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की त्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांना जाऊन भेटल्या आणि त्यांनी ही चौकशी सखोल विस्तृत स्वरूपाची व्हावी अशी मागणी केली आहे. या मागणीला एक जो भाग मला दिसतोय, म्हणजे आता शेवटी हे राजकारण आहे, त्या राजकारणामध्ये कुणी ना कुणीतरी कोणाची तरी रिक्त झालेली जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो. सद्यस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. आणि काही प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल की अशा पद्धतीचं वक्तव्य आणि ही पोटनिवडणूक की ज्याचा निकाल सर्वांना आधीच माहिती आहे, त्या पोटनिवडणुकीला इतक्या गांभीर्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं का घेतलं. तर या प्रश्नाची पुन्हा दोन पातळीवरती आपण मांडणी करू शकतो. एक, ज्या त्या स्वतः म्हणाल्या की एक वेगळ्या प्रकारचा इतिहास घडवा. कारण अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दलची जी सहानुभूतीची लाट होती ती महाराष्ट्रानं पाहिली, अनुभवली. आजही अजित पवार यांच्याबद्दल अनेक वेगळ्या पद्धतीचे भाव, आठवणी लोक व्यक्त करत असतात. आणि म्हणून ही पोटनिवडणूक आहे, या पोटनिवडणुकीमध्ये सगळ्यांना माहितीच आहे काय होणार आहे. अशा पद्धतीनं या पोटनिवडणुकीला जर राष्ट्रवादी काँग्रेस सामोरे गेली, बारामतीची जनता सामोरे गेली, तर तो जो काही भाव अजित पवारांच्याबद्दल व्यक्त झाला होता तो प्रत्यक्ष मतपेटीत आला नाही. म्हणून बऱ्याच पद्धतीचं आकलन होऊ शकतं. म्हणून तर त्यांनी असं म्हटलं की इतिहास घडवा. हा जो शब्द आहे तो महत्त्वाचा आहे. कारण तो इतिहास हा केव्हा घडेल, जर त्या स्वतः विक्रमी मताधिक्यानं निवडून आल्या तर ह्या प्रश्नातनं पुन्हा दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आणि तो प्रश्न महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. तो प्रश्न आणि पहिल्या मुद्द्याचं जे मी विश्लेषण केलं त्याची एकमेकांची सांगड आहे की अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यू संदर्भामधले जे काही सखोल चौकशीचे भाग आहेत ते यथावकाश येतीलच. खरं तर एवढ्यात ते यायला पाहिजे होते. पण त्या निमित्तानं अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली जी राजकीय पोकळी आहे त्या पोकळीचा वारसा नेमका कुणाकडे. हा वारसा हा सुनेत्रा पवार यांच्याकडेच आहे. त्याच राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्याच पुढं अर्थमंत्री होतील आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. हे केव्हा दिसेल, जेव्हा बारामतीकर त्यांना भरभरून मतं देत आहेत आणि त्यांच्या मनातल्या प्रश्नांची फोड त्या स्वतः करतायत. जसे की अजित पवार यांच्या दुर्दैवी दुःखद निधनानंतर निर्माण झालेले अनेक प्रश्न. त्यामुळं ह्या एकमेकांशी जोडलेल्या मुद्द्यालाच ह्या पोटनिवडणुकीशी जोडलं गेलेलं असल्यामुळं या पोटनिवडणुकीमध्ये विक्रमी मताची त्यांना अपेक्षा आहे. दुसरं एक उदाहरण आहे आणि ते पक्षाच्या वाटचालीशी निगडीत आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये एखादा कर्तृत्ववान राजकीय नेता गेला, जसं उदाहरण आपण लातूरचं पाहू, तो कर्तृत्ववान नेता गेल्यानंतर त्या परिसरामधला विकास थांबतो किंवा तिथं असलेल्या
रिअल इस्टेटपासून ते उद्योग जगतापर्यंत अनेक गोष्टीवरती त्याचा प्रभाव पडतो. बारामतीच्या बद्दल ते होऊ नये अशी बारामतीकरांची अपेक्षा असेल. त्यामुळे या मुद्द्याबरोबरच पुढं भविष्यातल्या बारामतीच्या नेतृत्वाचा प्रश्न आणि जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढणार कोण, हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाशी ही निवडणूक जोडली गेलेली आहे. आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये भरभरून लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला, राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि भविष्यातल्या नेतृत्वाच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं, असं चित्र हे बहुधा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानं या सभेची सांगता झाली किंवा पवार कुटुंबाची एकीसुद्धा इथं दिसावी म्हणून एक वाक्य आहे सुप्रिया सुळे यांच्या भाषणातलं, ते मला फार स्ट्रायकिंग वाटलं. ते म्हणजे मी महाविकास आघाडीच्या वतीनं हमी देते. खरं म्हणजे तिथे काँग्रेस पक्षानं निवडणूक लढायचं ठरलं होतं आणि काँग्रेस पक्षाचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे, आमची त्यांच्याबरोबर वैचारिक बांधिलकी नाही आहे आणि म्हणून आम्ही उमेदवार देत आहोत. नंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे जे काय घडलं ते. पण अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं हमी देणं आणि पवार कुटुंबाची एकी दाखवणं हाही एक वेगळ्या पद्धतीच्या लोकांना संदेश देण्याच्या कृतीचा तो भाग आहे. तो आज सुप्रिया सुळे यांनी केला आणि त्या निमित्ताने पुढं चालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या एकत्रित येण्याच्या, किमान पक्षी पवार कुटुंबातला सौहार्द टिकून ठेवण्याच्या दृष्टीनं एक पायाभरणी झाली असं मी म्हणेन. कारण सुप्रिया सुळे ह्याच पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असणार आहेत. आणि अर्थात ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी करतोय त्याच्यानंतर त्या आहेत म्हणून त्यांना पाठिंबा द्या वगैरे असं होईल असं मला वाटत नाही, पण पायाभरणी तर मला दिसली. सो ह्या निवडणुकीला इतक्या गांभीर्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं घेण्याचं कारण जे मी तुम्हाला सांगितलं ते हे आहे. मुख्यत्वे तो जो इतिहास त्यांना अपेक्षित आहे तो हा आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न हे कोणत्याही निवडणुकीमध्ये संभावित मुद्दे असू नयेत या दृष्टीनं केलेली आजची त्यांच्या भाषणाची पायाभरणी आणि साहजिक आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला असं वाटतं की दिवंगत श्री अजित पवार यांचं जे काही निधन झालं आहे त्याला ती जी विमान कंपनी आहे ती जबाबदार आहे, ते जे कॅप्टन होते मलिक नावाचे ते जबाबदार आहेत. असं काय घडलं आहे की ज्या कारणामुळं अजित पवार यांचं इतकं अकाली असं दुर्दैवी निधन झालं. बघा, राजकारण हे कधीही असं सरळ थेटपणे चालत नाही. प्रत्येक राजकीय नेत्याची कृती ही कुणाला तरी संदेश देण्यासाठी असते. स्वतः सुनेत्रा पवार असं म्हणाल्या की त्यांचं दुःख खूप मोठं आहे, पण ते दुःख मोठं आहे म्हणून ते कुरवाळत न बसता पुढच्या राजकारणाची गरज म्हणून किंवा बारामतीकरांच्या दृष्टीनं विकासाची आणि तिथल्या असलेल्या वेगळ्या प्रश्नांची गरज म्हणून त्याची सोडवणूक करण्यासाठी म्हणून त्या निवडणुकीच्या आखाड्यात काही दिवसानंतर याच प्रश्नाच्या अनुषंगाने जे मधल्या काळात विचारले गेले होते ते प्रश्न विचारले जातील की जर अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यू संदर्भातले अहवाल, चौकशी, तपशील हे लवकरात लवकर समोर नाही आले तर. आपलं या निवडणुकीकडे खूप बारकाईने लक्ष आहे. मला जे दिसलं ते मी तुमच्यासमोर तातडीनं मांडलं. ते मांडणं आणखी काही राहिलेलं असू शकतं तर ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा. आणि हे व्हिडिओ तुम्ही पहा, शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करून चॅनल जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला इथे सत्याच्या जवळ जाणारी मांडणी पाहायला मिळेल. थांबूया. थँक्यू.